हे रामाचे मालक कोण कधीपासून झाले? कोण कुठल्याही मंदिराविषयी म्हणतो मी. आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही. मी उद्या नागपुरात जाईन. त्यानंतर हे मंदिरा संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं, बरं आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत ना, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. आता याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही. त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते रामभक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत. आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत. ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे आजीवन भक्त आहोत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल. नागपूरमध्ये अनेक राम मंदिरं आहेत किंवा या प्रकारच्या धार्मिक संस्था आहेत. आम्हाला फक्त लोकांना जागरूकता आणायची आहे की या देशामध्ये रामाच्या नावावर काय चाललं आहे. आणि आम्ही जे करतो आहे त्याला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. कारण ते आजीवन सदस्य आहेत ना, आणि ते करसेवेला गेले होते असं म्हणत आहेत. ज्या रामाच्या करसेवेला ते गेले ते राम मंदिर जर लुटलं जात असेल तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेली राम मंदिरं असतील, त्या सगळ्या पुजाऱ्यांनी भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. मी तर देवेंद्र फडणवीस यांना खुला निमंत्रणच देतो आहे. मग जर ते त्या न्यासाचे आजीवन सदस्य असतील तर जरूर त्यांनी आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं. शिवसेनेनं किंवा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येत राम मंदिरासाठी जे आंदोलन केलं ते तुम्हाला चाललं. मग तेव्हा का नाही तुम्ही आक्षेप घेतला ते राजकीय पक्षाने घेतलेलं आंदोलन आहे म्हणून किंवा संघर्ष आहे? तेव्हा का नाही केलं? म्हणजे राम मंदिर बाबरीचे घुमट कोसळत असताना ज्यांनी काखा वर केल्या, पळून गेले, ते राम मंदिराचे न्यासाचे सदस्य होतात काय? आणि आम्ही तिथे उभे राहिलो, आम्ही कोर्टाच्या खटल्याला सामोरे गेलो नंतर, आणि तुम्ही आम्हाला विरोध करता. हा कोणता न्याय? हा न्याय म्हणत नाही. हा न्याय रामालाही मान्य नाही. हे का रावणाचं राज्य नाही ना, हे रामराज्य आहे म्हणताय. कुठला राजकीय पक्ष? तिथे शिवसेना पूर्णपणे ताकदीनं त्यावेळेला 1991-92च्या पुढे सगळा काळ जो आहे हा आम्ही होतो. मुंबईमध्ये त्यानंतर ज्या दंगली झाल्या त्यात आम्ही मेलो, आमचे लोक मरण पावले. बॉम्बस्फोटामध्ये 550-600 लोक आमचे लोक मरण पावलेले आहेत. आणि तुम्ही आता आम्हाला विचारताय तुम्ही राजकीय पक्ष आहात म्हणून. हां असू ना, पण हिंदुत्ववादी आहोत तुमच्यापेक्षा कडवट. तर तुमचे जे काय आता या निमित्तानं तुम्ही एक्सपोज होत आहे हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्याने आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात नितीन चंदनशिवे म्हणाले की देवेंद्रचं देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे, त्यात 82 लाख बोगस. 92 झाले ना. हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची? याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं, त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहेत कोट्यवधी ती वसूल केली पाहिजे. राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली त्या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते 1992 साली, 2004 साली मला वाटतं, तेव्हा अण्णा हजारे 11 दिवस उपोषणाला बसले आणि भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात होता.
आणि भारतीय जनता पक्षानं अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला. अण्णा हजारे हे जनलोकपाल किंवा भ्रष्टाचार विरोधी कायदे या संदर्भात माहितीचा अधिकार असे विविध कारणासाठी बसले. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. असा एकही दिवस गेला नाही मनमोहन सिंग सरकारचा की मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली डेलिगेशन जाऊन अण्णांना भेटलं नाही. केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यावरती विशेष जबाबदारी होती. आम्ही होतो विलासरावांबरोबर तेव्हा दिल्लीमध्ये. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं. मीच ते पत्र घेऊन गेलो होतो की अण्णा उपोषण सोडा, आपण चर्चा करू सगळ्यांना. ते सरकार काय करतं? सोनम वांगचूक हा साधा माणूस नाही आहे. आज आमच्या अग्रलेखातून आम्ही अण्णांना आवाहन केलं. आपण पाहिलं असेल की दिल्लीला जा. सोनम वांगचूक हा 14-15 दिवस झाले कोसळून पडलेलं आहे शरीराने. त्याचं डोकं मांडीवर घ्या आणि तुम्ही उपोषणाची घोषणा करा. तरुणांनी रस्त्यावर यावं. सरकारला सोनम वांगचूकचा बळी हवा आहे. त्यांना लढणारे लोक नको आहेत. ज्यांना तुरुंगात टाकता येत नाही त्यांना ते अशा प्रकारे मारू इच्छित आहेत. ही या सरकारची नियत आहे. आज तुम्ही सगळे पत्रकार परिषदेसाठी या, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बोलिए. सोनम वांगचुक को 16 दिन हो गए, हाँ, अनशन पर बैठे हैं. कहाँ है सरकार? क्या वो सोनम वांगचुक का जान लेना चाहती है? सोनम वांगचुक असाधारण व्यक्ति है. सोनम वांगचुक एक बहुत बड़े पर्यावरणवादी है, शिक्षण तज्ञ है, पद्मश्री है. हाँ, और क्यों अनशन को बैठे हैं? तो भाई ये धर्मेंद्र प्रधान आपके जो एजुकेशन मिनिस्टर है, उनके कार्यकाल में जो भ्रष्टाचार हुआ है, नीट जैसे राष्ट्रीय परीक्षा के पेपर लीक हो गए हैं, बहुत से बच्चों ने आत्महत्या की है, उनका जीवन उद्ध्वस्त हो गया है, उनके लिए उनका अनशन चालू है. कोई ना कोई सरकार की तरफ से आकर उनसे बातचीत तो करनी चाहिए. मोदी जी विदेश भर में घूम रहे हैं, लेकिन वांगचुक के बारे में सोचने के लिए उनके पास वक्त नहीं है. ये बहुत ही गंभीर बात है और बहुत ही अमानुष है. अन्ना हजारे कहाँ बैठे हैं? अन्ना हजारे 11 दिन तक अनशन वहाँ 2012 में किया था. हम सब लोग वहाँ गए थे. सरकार के तरफ से लोग आए थे. विलासराव देशमुख लीड कर रहे थे. अब जिम्मेदारी अन्ना हजारे की भी है ना कि दिल्ली में जाकर सोनम वांगचुक को समर्थन दे. ये अन्ना जी की भी जिम्मेदारी है.